टीम आहे त्यांच्या कोणीचे आपल्या बरोबर मान्यवर असेल वरिष्ठ नागरिक तर या आपण व्यासपीठावरती या सगळ्यांचं आम्ही या प्रतियोगितेत सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। गोलंदाजी मार्कमध्ये टीम गोलंदाज तयार आहे। पहिला चेंडू गोळात समोर वडलाय, खेचून मारलाय ऑन साइडला, लॉंग ऑफ सीमरचे क्षेत्ररक्षकही नाहीये, चेंडू बॉन्डलांच्या बाहेर, जगदीश दूधकरनं फायर, षटकार। कारण हा खेळाडू पॅव्हिलियन सेट आहे 40+ नुकताच झाला असेल म्हणजे जगदीश दूधकर टीम मिडल ऑर्डरचा हा दर्जेदार ब्रँड आहे। ऑन साइडला ओ हो मनगटी बलावरती अगदी आसमानाला मान वंदन देणारा बॅक टू बॅकचा हा दुसरा आसमानी डोला, षटकार। जगदीश दूधकरची विकेट महत्वाची आहे खऱ्या अर्थाने। याला डीएसके टीम असार टीमचा खेळाडू आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे, अन्यथा अनालाइज केलं जाईल आपल्याला। हा चेंडू बॉडीवरती जाऊन हो पाहावं लागेल स्टिक वरती बदललाय का, कारण ही विकेट या मॅचची गोल्डन विकेट असेल कारण त्याची बॅट बोलतोय। टू बॅकचे 2 षटकार धनाजीला कुठेतरी यश आलंय, बरं मिळालंय, डॉट बॉल आलाय। विकेट महत्वाची आहे कारण डॉट बॉल फेकावे लागतील, मॅच बनू शकतो। 38 लक्ष, मॅच संपली नाहीये, स्वतः जागे वा कुठला येऊन बॅकफुट पॉइंटच्या वरून चेंडू आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबत नाहीये, बॅकफुट पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जात असताना तिसरा मोठा फटका या षटकातील, चौकार। विविधता आहे या खेळाडूकडे, षटक देखील चांगलं पाहायला मिळतं। जगदीश पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 5 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा दिल्या होत्या आणि मात्र इथे या डावाला सुरुवात करत असताना 2 षटकार आणि 1 चौकार पहिल्या षटकात। आई खोदून काढायचं होतं, क्षेत्ररक्षक आहे दूरवर आणि ते चेंडू बबलू पाटील उशीर झालाय। पहिल्या ऍक्शनने चेंडू थांबवायला पाहिजे होतो बबलू, कारण हे चेंडू थांबला स्ट्राईक बदलली असती। खऱ्या अर्थाने जगदीशकडे स्ट्राईक आहे, 14 वरती गेल्या धावसंख्या। बबलू पाटील कॅप्टन आहे तर डीएसके वसार या पण नाणेफेकीसाठी हो गॅप शोधली आहे, दूरवर क्षेत्ररक्षक कोण नाही, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर केली आहे, चौकार। आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला, षटका अखेरीस 18 धाबा 18 नो लॉस, कोणताही विकेट गेलाय, षटक संपलेला आहे। 22 धावा झाल्या पहिल्या षटकात, 22 धावा, भरपूर साऱ्या धावा पहिल्या षटकात जमा केल्या तर एकूणले ते चांगली फलंदाजी जगदीश दूधकरची। आल्या तर या नाणेफेकीसाठी नाणेफेकी करून घ्या आपण। रोशन आलंय गोलंदाजी मार्कमध्ये, रोशनला फलंदाजीमध्ये फारसं काही करता आले नाहीये, मात्र इथनं विकेट आणि विकेट घ्यायचे आहेत। बॉल रन आहे, रोशन घ्यायचं क्षेत्ररक्षक आहे, पहिल्या ऍक्शनने चेंडू पकडला असता तरी धावाची संधी म्हणू शकल्यास ही, तर इथनं का होईना एखादी विकेट आली तर मॅच रंगतदार होऊ शकतो। इथे सध्या या मॅच जगदीश दूधकरने या मॅचची हवाच काढून टाकली, कारण पहिल्या षटकात 6 चेंडू खेळून काढले आणि 6 पहिल्या षटक पूर्ण त्याने केला आणि त्याच्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार आला, 2 षटकार 2 चौकार आले, एकदा दुहेरी, हे समीकरण होतं त्या षटकाचं। 1 चेंडू तो बीट झाला बरोबर, तर दुसऱ्या षटकामध्ये रोशन आलाय, रोशनचा पहिला चेंडू चांगला आलाय, अकुटा पावता नो मॅन्सला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लॉंग स्टॉप ऑनलाईनच्या बाहेर, चौकार, बॅटकट आहे। मग आपण जर बघितले गेले ना तर या मॅच मध्ये जगदीशने एक पाताला एवढं पहिल्या चेंडूवरती असा ठोकला होता आणि या षटकातही असा ठोकला आणि ही मॅच इथे संपली। एक तर्फा विजय, एक पात्री अभिनय, 10 चेंडू आणि
10 चेंडूतच मॅच संपवली आहे. 38 धावांचं विशाल लक्ष होतं. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. 9 चेंडू आणि 38 धावांचं योगदान दिलं म्हणजे पर्सनल एकट्यानेच धावा काढल्या रोशन. खेळ आहे असो. शुभेच्छा पुढच्या फेरीसाठी आणि पुढच्या स्पर्धेसाठी आम्ही टीम मांगरूळला देतोय शुभेच्छा. मॅन ऑफ द